तर सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात? आम्ही छान. तुम्ही कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही 4:30लाच घरातून निघालो होतो. लवकर निघालो होतो कारण आम्हाला लवकर पोचायचं होतं शेगावला, म्हणून मग लवकर निघालो. आणि मी सोबत माझी गाडीसुद्धा घेतली होती कारण तिकडून आल्यावर ऊन खूप होते, म्हणून मग आम्हाला गाडी न्यावी लागते तिथून स्टेशनपर्यंत, कारण घरापासून स्टेशन खूप दूर आहे ना, म्हणून मग आम्ही स्टेशनला पोचलो. आणि मी तिकीट काढायला गेली होती. आणि हे बघा, नांदुराचं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि मी इथं गाडी पार्क केली आणि हा वरचा व्ह्यू आहे. बघा किती छान दिसतो व्ह्यू. मस्त झेंडा लावलेला आहे भारताचा. बघा किती छान दिसतो. मग आम्ही ॲटोमध्ये पोहोचलो आम्ही शेगावला. मग आम्ही ॲटोत बसलो आणि मंदिरापर्यंत त्यांनी आम्हाला ॲटोमध्ये सोडून दिलं, कारण सेवाची बस नव्हती, गजानन बस नव्हती, इतक्या सकाळी येत नसते. मग आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. आणि मग नंतर आईला म्हटलं आई पेढे घे देवासाठी. मग आई पेढे घेत होती. चिरंजीवचे दाणेसुद्धा आहेत तिथं. आई चिरंजीवचे दाणे नाही घेतले, नुसतं पेढ्यांचा प्रसाद घेतला. आणि आमच्यासोबतच्या अंगणवाडीच्या काकू आल्या होत्या, त्यांनी हार घेतला होता आणि आम्ही पेढे घेतले होते. लवकर लाईनमध्ये लावायचं आपल्याला. 50 रुपये. नको मला दादे बाळा 10,000 रुपये. आम्ही पेढे घेतल्यावर आम्ही आतमध्ये आलो. हे बघा, हे चेकिंगचं सामान आहे. पर्स वगैरे, बॅगा वगैरे चेक करतात आणि मग पुढं पाठवतात. आणि मग नंतर आम्ही चप्पल ठेवायला गेलो होतो. आतमध्ये आलो आणि चप्पल ठेवली. आई जातच होती आतमध्ये चप्पल काढायला. आणि आमच्यासोबतच्या त्या काकूसुद्धा जात होत्या. त्या माझ्या मागे होत्या म्हणून ते व्हिडिओमध्ये आल्या नाहीत त्या. मग आम्ही चप्पल ठेवली. तर चप्पल ठेवली की ते आपल्याला नंबर देतात. चप्पल जिथं ठेवलेली आहे तिथला नंबर असतो लिहिलेला, तो नंबर देतात. आणि मग तो आपल्या जवळ ठेवावा लागतो. आणि मग नंतर जेव्हा काम झालं, मग दर्शन झाल्यावर ते नंबर दाखवा लागतो त्यांना. आणि मग नंतर ते आपल्या चपला देतात. मग आम्ही आतमध्ये पोचलो श्रीच्या दर्शनाकडे. मग आम्ही श्रीच्या दर्शनाकडून मग वर जातच होतो वारीत लागायला. आम्ही वारीमध्ये लागलो की जास्त गर्दी नव्हती, पण गर्दी नव्हती, कमी आणि वारीत लागलो. ही बघा गाडी, इथून खाली वर वगैरे या गाडीतच बसल्या जाते. आणि हे बघा, पोचलो आम्ही वारीपर्यंत. आम्ही आतमध्ये गेलो. हे बघा किती स्वच्छता असते तिथं, खूप स्वच्छता असते. आणि हा आम्ही दर्शन झाल्यावर हा सकाळचा व्ह्यू आहे. बघा किती छान प्रसन्न वाटते सकाळी सकाळी. बघा, महाप्रसादसुद्धा तिथं दिलेला आहे. खूप छान मंदिर आहे आणि स्वच्छसुद्धा मंदिर आहे. तुम्ही नक्की या इथं दर्शनाला. खूप छान मंदिर आहे. मग इथं आरतीची सुरुवात झाली. मग इथं आरती सुरू झाली होती आणि प्रदक्षिणा घालत होती. एकटी नव्हती, आईच्यासोबत अंगणवाडीची टीचरसुद्धा होती आणि त्यांचा मुलगासुद्धा होता, त्यासुद्धा मारत होते. ते येलो ड्रेसवाली माझी आई आहे आणि ती प्रदक्षिणा घालत होती. मग आम्ही जेवायला गेलो. प्रदक्षिणा घातल्यानंतर जेवण केलं. म्हणजे हेच होतं, उपासाचंच होतं सगळं. मग हे बघा, आम्ही निघालो. आणि मग हे बघा किती पालखी आली होती तिथं. आणि ती पालखीत गजानन महाराज, भारत माता, राम, सीता आणि गजानन महाराजसुद्धा होते बनवलेले. हे बघा, भारत मातासुद्धा होती तिथं. मग रॅली निघत होती त्यांची. बघू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. भेटूया नंतर. आणि सगळ्यांना टाटा, बाय बाय. प्लीज सपोर्ट करा.